मंडळी, एक पोलीस जवान जो रोज आपला जीव धोक्यात घालून आपल्या सुरक्षेसाठी उभा असतो. त्याच जवानाने स्वतःच्याच हाताने स्वतःचा जीव संपवला. हे घडलं अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात आणि हे ऐकून संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली. ही घटना कशी घडली, कोण होते विजय नागापुरे आणि या मागचं कारण काय होतं, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रीतीन, तुम्ही पाहतात समांतर. मंडळी, महाराष्ट्राच्या नकाशावर अमरावती म्हणजे एक महत्वाचं ठिकाण. ते अमरावती विदर्भातलं एक मोठं शहर आहे. इथे अमरावती शहर पोलीस आयुक्तालय आहे, जिथून संपूर्ण अमरावती शहराची कायदा आणि सुव्यवस्था चालते. शेकडो पोलीस अधिकारी कर्मचारी इथे दिवस रात्र काम करतात आणि याच आयुक्तालयाच्या परिसरात एक खास दल कार्यरत आहे. त्याचं नाव आहे क्यूआरटी, म्हणजेच क्विक रिस्पॉन्स टीम. पोलीस दलातला एक खास आणि ट्रेन असलेला गट. त्यांचं काम कुठेही दंगल झाली, कुठे गुंड आले, कुठे मोठा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर सगळ्यात आधी ते येतात. त्यांच्याकडे शस्त्र असतात, विशेष ट्रेनिंग असतं आणि कोणत्याही कठीण परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता असते. थोडक्यात सांगायचं तर हे जवान म्हणजे पोलीस दलाचं कणा आहे. मंडळी, याच अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या क्यूआरटी जवान म्हणून 35 वर्षीय विजय नागापुरे कार्यरत होते. ते मूळचे मोर्शी तालुक्यातील धामणगाव काटपूर येथील रहिवासी होते, पण सध्या अमरावतीला राहत होते. 2014च्या बॅचमध्ये पोलीस खात्यात रुजू झाले. त्यांचा भाऊ श्याम नागापुरे हे देखील शहर पोलीस दलात कार्यरत आहे. विजय नागापुरे अनुभवी जवान, रोज ड्युटीवर येणारे. बाहेरून पाहिलं तर एक खंबीर पोलीस जवान, पण आत काय चाललं होतं ते कदाचित कोणालाच माहिती नव्हतं. मंडळी, गुरुवारी सकाळच्या वेळी अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या कर्मचारी येत होते. ड्युटी लागत होती, सगळं सुरळीत चाललेलं. विजय सकाळी पोलीस आयुक्तालयाच्या समोरील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोहोचले. आपल्या सहकार्यासोबत ते काही वेळ क्रिकेट खेळले. त्यानंतर ते पोलीस आयुक्त कार्यालयात पोहोचून 9:30च्या सुमारास क्यूआरटीच्या रूममध्ये गणवेश घालण्यासाठी गेले. पण तेवढ्यातच जोरदार गोळीबाराचा आवाज घुमला. त्या आवाजाने सगळेच दचकले. कुणाला वाटलं दुर्घटना झाली असेल, कुणाला वाटलं काहीतरी वेगळं झालं असेल. त्यांचे सहकारी धावत क्यूआरटी कार्यालयाकडे गेले. तेव्हा जे दिसलं ते पाहून पायाखालची जमीनच सरकली. विजय नागापुरे खाली कोसळलेले होते. त्यांनी स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरने स्वतःवरच गोळी झाडून घेतली होती. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न झाला, पण उशीर झाला होता, कारण त्यांचा तिथे जीव गेला. मंडळी, ही घटना समजतात पोलीस आयुक्तालयात एकच खळबळ उडाली. सहकारी जवान सुन्न झाले, कोणाला बोलताच येईना. ज्या माणसाबरोबर काल काम केलं, चहा प्यायला, गप्पा मारला, तो आज अशा पद्धतीने गेला. वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. संपूर्ण परिसर सील करण्यात आला. तपास सुरू झाला. पोलीस दलात अशा घटना फारच कमी प्रमाणात घडतात, पण जेव्हा घडतात तेव्हा सगळ्यांनाच हादरवून टाकतात. आता सगळ्यांच्या मनात प्रश्न आहे की त्यांच्या जीवनात असा कोणता प्रसंग आला असेल की विजय नागापुरे यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. यात अधिकृत कारण अजून तरी समोर आलेले नाही. तपास सुरू आहे. पोलीस अधिकारी त्यांच्या कुटुंबाशी, सहकाऱ्यांशी बोलतात. नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात आणि पोलीस दलात शोककळा पसरली. याबद्दल तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.